ठाकरेंनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली होती। मुंबईवर 2 व्यापाऱ्यांचा डोळा असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार घणाघात केला। तसंच या मेळ्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचा अप्रत्यक्षपणे अनाकोंडा असा उल्लेख केला। त्यांच्या या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पलटवार केला। पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही। मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्यारोग माहिती आहे ना, भस्म्यारोग, तो भस्म्यारोग झालेला हा एनाकोंडा आहे। मतदाराचं नाव आणि त्याच्या वडिलांचं नाव हे सेम टू सेम आहे। आता पहा तुम्ही, विठ्ठल झाड, विठ्ठल झाड, विठ्ठल रामचंद्र झाड, विठ्ठल रामचंद्र झाड 108 यादीतले आहेत। राजा कुप्पूर स्वामी, राजी कुप्पूर स्वामी एकच आहे। सुलेमान मोहम्मद रजाक, सुलेमान मोहम्मद रजाक सेम आहे। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं। दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते, आता ते मतदार याद्या मोजू लागलेत। हा फरक आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय, आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत।